संजय राजाराम राऊजी, हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेलं आहे. कृपया आज तुम्ही लावा. फार जळण होत असते, पण बर्नॉल हे चांगला प्रॉडक्ट आहे. शांतता तुम्हाला मिळेल, थोडं तुम्ही शांत व्हाल आणि ट्विट पण करण्याचा त्रास थोडा कमी व्हाल. म्हणून हा बर्नॉल लगेच तुमच्या भांडूपच्या तुमच्या घरी पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल या वयामध्ये. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील हे पहिले मंत्री असतील ज्यांना केवळ ठाकरेंवर टीका करण्याचं काम आहे. याच्याशिवाय ते दुसरं काहीही करत नाही. म्हणजे यांना आमदारकी, यांना मंत्रीपद हे केवळ ठाकरेंवर भुकायचंय यासाठी देण्यात आलेले. दुसरं कोणतंही काम हे करत नाहीत आणि करू देखील शकत नाहीत. आता कसं होतं, तुमच्या वडिलांच्या डोक्यावर खुद्द हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हात ठेवला होता. त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, म्हणजे तुमच्या वडिलांना मुख्यमंत्रीपद मिळालं. नंतर तुम्ही त्याच हाताला चावा घेण्याचा प्रयत्न केला. मग बाळासाहेबांनी तुम्हाला हाकलून लावलं आणि आता त्याचाच राग धरून तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेवर वारंवार नको त्या भाषेत टीका करता. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर नको त्या भाषेत टीका करता. पण एक लक्षात घ्या, तुमचं काम हे लोकांचे प्रश्न सोडवणं आहे. आज एवढे गंभीर प्रश्न या राज्यासमोर आहेत, त्यावर न बोलता, त्यावर कोणतंही काम न करता जो घोडेबाजार तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये करताय, तुम्ही ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांवर टीका करताय, हे बघितल्यावर एवढंच लक्षात येतंय की तुम्हाला देखील चांगलं माहिती आहे, तुमचं सरकार, तुमची सत्ता ही केवळ बेईमानीवर उभी आहे. त्याच्यामध्ये इमान नाही आणि इमान नसलेलीच लोक ही अशी भुकत राहतात. जय महाराष्ट्र.